ಐತೆ ನೋಡಿ. ಹೇಗೆ ನಡೆದಾರ पाळणारा साप ज्यांनी फोन करतात त्यांनी पण पकडून ठेवू शकत नाहीत. अशी एखादी अडचण असली व्यवस्थित जर बघत थांबले तर ते साप पकडताना लक्षात घ्या. जोपर्यंत लोक समोर आहेत तोपर्यंत साप थांबू शकताय, नाही तर पळून जाण्याची पण शक्यता असते. आणि ते सापाच्या सगळं स्वभावावरती पण अवलंबून आहे. विशेषतः साप इथून पळून गेला आम्ही येण्यापूर्वी किंवा तिथं बीड, चेंबर, पाईप अशा ठिकाणी साप गेला तर साप सापडायचं कठीण असतंय. फोन करताना लोक गोंधळतात घाबरल्यामुळे आणि चुकीची पण माहिती सांगतात. त्यासाठी साप कुठं आहे काय तो सापडेल का हा विचार पण करावा. एखादा फोटो जाग्याचा टाकला की आम्हाला अंदाज येतोय. आणि तुम्ही बघत असाल धामण जातीचा साप आहे. कुठेही साप येऊ शकतो. तुम्ही आता अंजनी नगरमध्ये आहे मित्रांनो, आणि आपल्या आजूबाजूला साप येतात. शहरात पण साप आहेत. शहरातल्या ठिकाणी त्यांना लपायला जागा कमी असतात. त्यामुळे अशा ठिकाणी आला तर लोक घाबरतात. माहिती करून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे भिवून चालत नाही. विषारी असू दे किंवा बिनविषारी असू देत, तुम्ही जेव्हा साप बघता तेव्हा भीती खरं तर संपायला पाहिजेत. किंवा तुम्ही एखाद्या वाईट घटनेतनं वाचलो असं म्हणू शकता. तुम्ही घाबरता म्हणून सांगालोय. नंतर मात्र काय होणार नाही. पण साप पकडला जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला फोन करता तेव्हा तो कुठं आहे काय हे सांगणं फार महत्त्वाचं आहे. तरच त्याला पकडता येत आहे. आरामात सापडला असं म्हणावं लागेल. अतिशय वेगानं पळणारा हा साप असून सुद्धा बघत थांबले होते. तर शेजाऱ्यांनी पण मदत केली. बघत थांबले त्यामुळे हा पकडता आला. आणि धामण जातीचा साधारण 5 वर्ष वयाचा हा साप आहे. तो बिनविषारी असतो. त्याच्यापासून काही धोका नाही आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात खातो आणि हा साप हा चावू शकतो. सगळे साप चावतात, पण चावतो म्हणजे कसा लोक घाबरतात. उगीच चावत नाही. लक्षात द्या, पकडून चावत नाही. अटॅक करण्याचा तो जरी प्रयत्न करत असला तरी आपण काहीतरी चूक केलं तर चावतात, नाही तर त्याच्यापासून काही धोका नाही. सगळे साप विषारी काही बिनविषारी जरी असले स्वतःहून चावत नाहीत. हे मी सांगण्याचा मुद्दाम प्रयत्न करतो, कारण आपली भीती दूर व्हावी. आपण विशेष अंतरावरती बघत थांबणं का गरजेचं आहे, तर साप बघून तुम्हाला पळेल. तुम्हाला चावा येण्याची शक्यता फार कमी, लक्षात घ्या. त्यासाठी धीर असणं फार महत्वाचं आहे. धन्यवाद.